नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज मी पुन्हा एकदा आलो वाघा इस्टेट येथे। तुम्ही बघू शकता हा पूर्ण जो एरिया ना वाघा इस्टेटचा परिसर आहे। एक नेक्स्ट बीकेसी म्हणून वाघा इस्टेट ओळखला जातं। मी आतापर्यंत माझ्या कमर्शियल प्रोजेक्टचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले माझ्या यूट्यूब चॅनलवर। मॅक्झिमम म्हणजे कमीत कमी 70 लाखापासूनचे मी ऑफिस दाखवले होते। पण वाघा इस्टेटने पहिल्यांदा कोणता डेव्हलपर सगळ्यात कमी प्राइस मध्ये डेव्हलपरने प्रोजेक्ट लॉन्च केलाय, जो 49 लाखापासून ऑफिस स्पेस सुरू होतात। तुम्हाला सांगतो ही जी तुम्ही बिल्डिंग बघता समोर काम दिसते, जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन जेव्हा काम चालू होतं ना तेव्हा तो खूप कमी प्राइस असते, पण जेव्हा बिल्डिंग डिलिव्हर्ड होते तेव्हा खूप वेगळीच प्राइस लोकांना मिळते, म्हणजे अप्रिशिएशन तेवढं होतं। आतापर्यंत वाघा इस्टेट मध्ये माझ्याकडे 70 लाखाचे ऑफिस स्पेस होते, पण 50 लाखापेक्षा कमी 49 लाखापासून ऑफिस स्पेस मिळतात। आता इथं ऑफिस का घ्यावं? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही ते 50 लाख जर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट केले, तुम्हाला महिन्याला किती रेंट बुवा की 15,000 12,000 13,000। पण ते जर कमर्शियल मध्ये 50 लाख रुपये जर तुम्ही अशा कमर्शियल ऑफिस मध्ये कुठे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला महिन्याला रेंट 30,000 रुपये देऊची गॅरंटी माझी। कारण की 280 कार्पेट आहे, 300 कार्पेट आहे, 450 कार्पेट आहे आणि जास्त मेंटेनन्स पण नाही। 6 मजली बिल्डिंग आहे। तुम्हाला आता मी ऍक्च्युअली साईट दाखवतो। मग एक ऑफिस डेमो तर मी रेडी केलेलं आहे, जे तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की इन फ्युचर मध्ये तुमचं ऑफिस कसं आहे। चला आपण बघूयात। आता मी ऍक्च्युअल साईटवर तुम्हाला घेऊन आलोय। एक अर्धा एकरचा लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये फक्त 6 मजली 6 फ्लोअरचा टावर, 2च टावर येतात। तुम्ही बघू शकता एका फ्लोअरला 11 ऑफिसेस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेव्हलपर बद्दल सांगायचं झालं ना, सगळे प्रोजेक्ट ऑन गोईंग जेवढे पण वेळेमध्ये डिलिव्हर्ड केलेले आहेत। रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला 49 लाखापासून ऑफिस सुरू होतात। तुम्ही काम बघू शकता किती जोरात काम चाललंय। मार्च 26 आसपास मला नेक्स्ट स्टेजला पदेशन आहे। हे झालं तुम्हाला साईटवरचं काम। आणि आता तुम्हाला मी ऍक्च्युअल जो सॅम्पल एक ऑफिसचा स्पेस आहे तो मी बनवला आहे, तो तुम्हाला सॅम्पल फ्लॅट ऑफिस आहे तो तुम्हाला दाखवतो। चला बघूयात। आता मी ऍक्च्युअली थोड्या वेळापूर्वी ज्या साईटवरती होतो, ही तुम्ही साईट बघू शकता समोरच आहे। व्हिडिओची सुरुवात खाली लॉबी पासून केलेली आणि आता हा जो कमर्शियल बिल्डिंगचा टावर आहे, तुम्हाला एक समजावं की कमर्शियलचं ऑफिस कसं असतं, त्यासाठी मी म्हटलं की एखादं ऑफिस मला दाखवून टाकावं। तर तुम्ही बघू शकता ही जी लॉबी आहे, तुम्हाला या साईडला तुम्हाला लाईन मध्ये ऑफिस दिसतील। तुम्हाला एक 7-8 ऑफिस या साईडला आहेत, या साईडला एक 7-8 ऑफिस आहे, बघू शकता। म्हणजे कसं असतं की कमर्शियल ऑफिस मी बोलतो कमर्शियल स्पेस, बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही कमर्शियल स्पेस म्हणजे नेमकं काय। तर ऑफिस तुम्ही जर स्वतःचं ऑफिस जर बॅक ऑफिस असतं, जे तुमचं साधारणतः तुम्हाला जे कॉल येतात, म्हणजे बजाजची कंपनी असेल, म्हणजे कोणत्या पण बॅक ऑफिसमधून तुम्हाला जे कॉल येतात ना, त्यांचे ऑफिसेस कसे असतात वाघा इस्टेटमध्ये। एक डेमो म्हणून तुम्हाला एक ऑफिस दाखवतो। एक 450-450च्या आसपास हा कार्पेट आहे। माझ्याकडे 300 कार्पेट पासून अवेलेबल आहेत। हे तुम्ही ऑफिस बघू शकता। वर्क स्टेशन या बाजूला एक 5 ते 6 लोकांचा स्टाफ आरामात बसू शकतो, या बाजूला 7 ते 8 लोक आरामात बसू शकतात। डायरेक्टर कॅबिन बघू शकता तुम्ही, 2-2 कॅबिन केलेले आहेत। हे मी फक्त एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल की कमर्शियल ऑफिस तुम्ही कसं करू शकतात। तुमचं जर ऑफिस स्वतःसाठी टाकायचं नियोजन असेल किंवा कोणाला रेंटवरती द्यायचं असेल तर तुम्हाला असं वॉशरूम बघू शकता तुम्ही। या बाजूला हे 2 वॉशरूम दिलेले आहेत बघा। हा तुमचा पॅन्ट्री एरिया झाला, तुमचा चाय कॉफीचा वगैरे तो एरिया झाला। या सर्वात आधी तुम्हाला मी वाघा इस्टेटचं महत्त्व सांगितलं। नेक्स्ट बीकेसी म्हणून वाघा इस्टेट ओळखलं जातं। आतापर्यंत मी 70 लाखाचे प्रोजेक्ट तुम्हाला दाखवले होते कमर्शियल। पहिल्यांदा कोणता डेव्हलपर 49 लाखापासून ऑफिस आणतोय, त्याच्यानंतर तुम्हाला मी आता ऍक्च्युअल साईटवरती घेऊन गेलेलो। साईटवरती काम किती फास्ट चालू आहे, डेव्हलपरचं काम काय बोलतो, डेव्हलपर एका वर्षात तुम्हाला परेशान देणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मी एक ऑफिस दाखवलं, जे ऑफिस रेडी कसं होईल। तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल, तुम्हाला इन फ्युचरमध्ये तुमचा स्वतःचा सेटअप करायचा असेल किंवा कोणाला तुम्ही रेंटल जरी दिलं तर ऑफिस कसं करू शकतील, डायरेक्टर कॅबिन कशा असतील ह्याची तुम्हाला आयडिया दिली। ऍक्च्युअल फ्लोअरवरती घेऊन गेलो, तुम्हाला ऑफिसेस कसे येतील ती लॉबी दाखवली। नंतर तुम्हाला मी एवढं सांगेल की जर तुम्हाला या कमर्शियल प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर पैसे गुंतवून जर पैसे रिटर्न चांगले पाहिजे असेल तर अशा कमर्शियल टावरमध्ये तुमच्या स्वप्नातलं ऑफिस स्पेस बुक करा। तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडे कोणतंही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो। तर मग विचार कसला करता, तुमच्या स्वप्नातला ऑफिस स्पेस वाघा इस्टेट सारख्या नेक्स्ट बीकेसी असल्या प्रोजेक्टमध्ये बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।